नमस्कार मंडळी, मी स्वागत करते तुमचं आज माझ्या नवीन रेसिपीमध्ये आणि त्याचसोबत कुक विथ अश्विनीच्या चॅनलवरती। तर तुम्हाला थंबनेल बघून लक्षातच आलं असेल की आज आपण काय बनवणार आहोत। तर आपल्या लवकरच आपला पारंपरिक सण जो आपला एकदम मस्त असा जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा असतो, जो बहीण भावाचा सण आहे, नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन, जो आता लवकरच येत आहे 2 ते 3 दिवसात। आणि आपल्याला त्यासाठी मस्त अशी स्पेशल काहीतरी आपल्या लाडक्या भावासाठी बनवायचं असतं, जे खोबऱ्यापासून बनवलं जातं, म्हणून त्याला नारळी पौर्णिमा। आणि त्यासोबत कोकणातली ती एक प्रथा आहे की नारळी पौर्णिमा खूप छान साजरी केली जाते आणि मस्त अशी खोबऱ्याचे पदार्थ बनवले जातात। त्यामध्ये खोबऱ्याची बर्फी असो किंवा ओल्या नारळाचे लाडू असू द्यात किंवा मस्त असे आपले ओल्या खोबऱ्याचे रवा बेसन लाडू किंवा अजून काही भरपूर पदार्थ बनवले जातात। आणि ओल्या नारळाच्या करंजा पण असतात त्यामध्ये। तर मी त्यातला तुम्हाला आज एक पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे रवा बेसन लाडू। ते पण खोबऱ्याने असे मखमखलेले एकदम मस्त असे, आणि त्याचसोबत इतके रसरशीत लाडू बनवून दाखवणार आहे की जे तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची म्हणजे पोटच भरणार नाही एवढे तुम्ही ते खाऊ शकता। इतके सुंदर असे लाडू मी तुम्हाला दाखवणार आहे, एकदम रसरशीत। तर आता इथे मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे। आता हा मीडियम रवा आहे, खूपच बारीक पण नाही आणि खूपच जाडसर पण नाही, पण शक्यतो खूपच म्हणजे याच्यापेक्षा पण बारीक असेल तर खूप छान। तर आता इथे मी तूप घालून घेतलेला आहे, गावरान तूप, आणि मस्त असा रवा आपल्याला एकदम 0 गॅसवरती भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला रवा एकदम मस्त असा खमंग त्याचा सुवास येईल आपल्या घराभरात। आणि त्याचसोबत जर तुम्ही गॅस मीडियम फ्लेम किंवा फुल गॅसवरती जर तुम्ही रवा भाजला तर त्या रव्याला अजिबातच चांगला असा खमंग स्मेल येत नाही। त्यापेक्षा आपल्याला 0 गॅसवर थोडासा वेळ लागतो, पण 0 गॅसवरच तुम्ही रवा छान असा लाल बुंद होईपर्यंत असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। जास्तही लाल करायचं नाही, नंतर त्याचं स्मेल एकदम असं जळकट सारखा येतो। आता इथे आपण मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 2 वाट्या रवा आणि 1 वाटी बेसन घेतलेला आहे। आणि नंतर 1 पाऊण वाटी मी ओला नव्हता माझ्याकडे, पण सुका नारळाचा किस घेतलेला आहे, जो आपल्याला रेडीमेड शॉपमध्ये कुठेही अगदी इझिली मिळून जातो। आता आपला हा रवा एकदम मस्त असा गुलाबी कलरचा झालेला आहे। आता मी त्याला थंड होण्यासाठी एक मोठं परात घेते आणि त्यामध्ये काढून घेते, जेणेकरून तो थंडही होईल आणि तोपर्यंत आपलं बेसन आणि हे भाजून पण निघेल। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालून बेसन आणि थोडंसं सुकं खोबरं जे आहे, जे आपण घेतलेलं आहे किस, ते घ्यायचं आहे आणि मस्त असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत लाल बुंद होत नाही तोपर्यंत। आता हे तूप सुद्धा मी घरी बनवलेलं आहे। त्यानंतर आता बघू शकता मी इथे थोडंसं पाऊण वाटी जे खोबऱ्याचं किस घेतलेला आहे तो छान असं टाकून घ्यायचं आहे मस्त तुपामध्ये। आणि नंतर मी थोडेसे ड्रायफ्रूट्स जे कट करून घेतलेले होते, बारीक एकदम चॉप करून घेतलेले आहे, ते आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान असं कमी गॅसवरती आपल्याला अलटीपलटी करून भाजत राहायचे। आणि जे मी 1 वाटी बेसन घेतलेलं होतं, बेसन पीठ, ते पण आपण त्यामध्ये ॲड करूया। आणि मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि प्लीज आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर प्लीज फॉलो करा। आणि तुम्ही नारळी पौर्णिमेमध्ये कोणती रेसिपी बनवतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हे जे आपलं मिश्रण होतं सगळं मी एक साथ छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलंय। आता यामध्ये मी थोडंसं आणखी तूप घालणार आहे, आणखी थोडंसं तूप घालून मस्त असं एकदम 0 गॅसवरती आपल्याला अलटीपलटी करत राहायचे, जेणेकरून आपलं बेसन अजिबातच जळणार नाही। आणि थोडंसं तूप जास्तच लागतं, त्यामुळे म्हणजे टाकताना काही कंजूसी करू नका, कारण त्याशिवाय आपले लाडू एकदम रसरशीत होणारच नाही। आणि मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम पाकातले मस्त असे रव्याचे लाडू, जे अगदी माझी आई बनवते, सेम त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आता तुम्ही दिवाळी म्हटलं की फराळ आपला हा रेग्युलर
पदार्थ बनतो, पण असं कधीतरी मध्ये मुलांचं पण टिफिनमध्ये किंवा काहीतरी युनिक असं काही असं गोडधोड खायला पण असं कधीतरी छान वाटतं. आणि नारळी पौर्णिमेत स्पेशल हा पदार्थ बनवलाच जातो, जो ओला खोबरा किंवा सुका खोबऱ्यापासून जो पण पदार्थ तुम्हाला आवडीचा आहे तुम्ही बनवू शकता. आता मैत्रिणींनो, तुम्ही कोणती रेसिपी बनवली मला ते पण नक्की कळवा. आता हे मी एकदम परत आपले जे रवा घेतलेला होता त्यामध्येच मी टाकून घेते. आता पूर्ण एकदम त्याला थंड होऊ द्यायचे. आता मी इकडे दुसरा पॅन ठेवला आहे आणि आपल्याला बनवायचा आहे एकदम पक्का असा पाक किंवा तुम्ही चाचणी म्हणू शकता. आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यासोबत आपल्याला इथं एकदम मेजरमेंट एकदम परफेक्ट ठेवायचे पाकाचं, जेणेकरून आपले लाडू एकदम परफेक्ट बनतील. आता मी इथे 1 वाटी साखर घेतली, आणखी 1 वाटी साखर मी घेतलेली आहे, जेणेकरून म्हणजे आपण 2 वाट्या रवा घेतला होता त्यामुळे 2 वाट्या आपल्याला घ्यायच्या आहेत साखर आणि 1च वाटी आपल्याला पाणी टाकायचे, कारण हे परफेक्ट मेजरमेंट आहे पाकाचं. आता तुम्हाला एक किस्सा सांगते. माझी आई जेव्हा पण दिवाळीचा फराळ बनवते ना, अजिबात तिच्याकडून पाकाची रेसिपी कधीच चुकलेली नाही. तिचं एकदम परफेक्ट असं पाक, कारण आम्ही घरी जे डाळीचे लाडू बनवतो, जे पुरी लाटून डाळीचे लाडू बनले जातात ना, त्याला तर एकदम पाक परफेक्ट एकदम परफेक्ट लागतो. पण माझ्या आईचं आजपर्यंत कधीही पाकाचं मेजरमेंट चुकलेलं नाही आणि मी तेच बघून आज तुम्हाला दाखवणार आहे. आता मी इथे गॅस थोडासा फुलच ठेवला, कारण आपल्याला पाणी पण त्याचं पटकन झालेलं आहे आणि पाक पटकन झाला पाहिजे आपला. आता इथे मी फुल गॅसवरती त्याला चांगली उकळी येऊ दिलेली आहे. आता असं आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला चेक करायचं आहे की आपला पाक व्यवस्थित बनला आहे की नाही. तर असं त्यावर 2-3 थेंब असे टाकायचे आणि जर तुमचं असं खाली आलं आणि समजा अजून तो 5 मिनटं 0 गॅस करणार मी आणि आता 5 मिनटं त्याला आणखी उकळू देणार, कारण तो अजून थोडासा किंचित होण्याचं बाकी आहे त्याचं. तर बघू शकता आपला पाक इतका सुंदर बनणार आहे. आता तुम्ही याच्यामध्ये जर तुमच्याकडे आत्ता केशर अवेलेबल असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता आणि विलायची पावडर पण टाकू शकता, पण मी नंतर टाकणार आहे एकदम शेवटला. आता हे बघा त्याचं एकदम परफेक्ट बनलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि बघू शकता आपला हाताला दोन्ही बोटामध्ये चिटकलेला आहे. आता मला चटकाही खूप बसलाय, तर काय सांगणार खूप चटका बसलेला मला हाताला, कारण मी हातात डायरेक्ट पाक धरलेला गरम. पण बघू शकता बघा दोन्ही बोटामध्ये कसं चिटकतंय, म्हणजे आपला पाक कंप्लीट झालेला आहे. आता हे आपलं मिश्रण पण एकदम मिक्स करून घेतलेलं होतं मी. आता ते पण थंड झालेलं आहे आणि आपल्याला आता थोडासा पाक पण थंड होऊ द्यायचा आहे आणि पूर्ण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे, कारण आपलं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला अजिबात कमी जास्त करायची काही एक गरज नाही पडणार. आणि रवा एकदम फुगतो लगेच, त्यामुळे ते लगेचच मिक्स करायचं, नाहीतर त्याचं गुठळ्या बनू शकतात. हे लगेचच मिक्स करायचं आणि काय तुम्हाला जेव्हा वेळ असेल 15 मिनटं 20 मिनटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर तुम्ही अर्धा तासापर्यंत तर खूप छान फुगून निघतो तो रवा. आणि हे सगळं मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान असं एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे, कारण आपल्याला लाडू पण एकदम रसरशीत आणि मस्त झाले पाहिजे. आता हे मिश्रण थंड होतंय, त्यात मी टाकणार आहे एकदम मस्त अशी विलायची पावडर. आता मला फ्लेवर खूप आवडतो त्यामुळे मी थोडंसं प्रमाण जास्तच घालणार, तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास ठेवायचं आहे आणि बघू शकता एकदम लगेचच 20 मिनटात कसं आपला रव्याने सगळा पाक पिलेला आहे. आणि आता छान गोल प्रकारे किंवा तुम्ही जसे पाहिजे तुम्हाला ज्या आवडीचे पाहिजे त्या आवडीचे तुम्ही लाडू बनवू शकता. मी चौकोनी थोडेसे बनवले, कारण मला तो शेप आकार खूप आवडतो म्हणून मी त्याप्रमाणे बनवले. आता मी थोडंसं ड्रायफ्रूट्स आणखी त्यामध्ये मिक्स केले
आणि मैत्रिणींनो, प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्या एक सबस्क्राईबमुळे समोरच्याला इतकं मोटिवेशन छान भेटतं आणि प्लीज तुम्ही नक्कीच कराल, मला याची खात्री आहे. आणि आता इथे मी चौकणी साईजचे बनवून घेतलेत आणि त्याला मस्त असं वरून मस्त खोबऱ्याचं किस त्याला लावलं आहे. तर चला मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.